तर काय म्हणता पोट्टावर आपला डेली व्लॉगचा 9वा दिवस आहे. तर चला सुरू करूया. आपण निघालो दुकानात जायसाठी. दुकानात येऊन पोहोचतो तर मम्मी म्हणे, "जाय म्हणे बँकेत जाऊन ये म्हणे. तिकडून आल्यावर आपल्याला साफसफाई करायची आहे म्हणे." मग घरी आल्यावर साफसफाई केली. तेवढ्यात मी लावलं यांना गाणं. मग गाणं लावलं तर आपलं तर स्टेप येणारच आहे. मग जेवढ्या गाण्यावर जेवढ्या स्टेपा येत होत्या तेवढ्या स्टेपा मारल्या 2. मग यांनी व्हिडिओ काढला होता. मग आपण निघालो शेगावला जायसाठी. तिकीट काढली. चेतन भाऊसोबत निघालो आपण स्टेशनवर. मग काय जागा भेटेच नाही रे भाऊ. एक कशी तरी सीट खाली भेटली. तेवढ्यात मी बसलो आपण. मग त्याच्यानंतर आपल्याला भेटले एक टॅलेंटेड काका. काकानं अशी फ्लूट वाजवली की शेगावला जायचा आनंदच होऊन गेला. मग तो त्यांचं गाणं ऐकता-ऐकता आपण येऊन पोहोचलो शेगावले स्टेशनवर. मग स्टेशनवरून चालत-चालत गेलो. मग भेटला आपल्याला ऑटो. ऑटोमध्ये आज गर्दी नव्हती. मग काय निघालो आपण दर्शनासाठी. मग यांनी येऊन पोहोचवलं आपल्याला मंदिरात. मंदिरात येऊन बुटं ठेवले, पाय धुतले, हात धुतले. मग निघालो आपण दर्शनासाठी. दर्शन तर 20 मिनिटातच झालं आपलं. मग आपण 4 प्रदक्षिणा मारल्या. मग थोडेसे व्हिडिओ आणि फोटो काढले. तेवढ्यात आपल्याला पालखी दिसली. मग पालखीचाही व्हिडिओ काढला. दर्शन घेतले. मग तिथून निघालो आपण घरी जायसाठी. मग काय ऑटोत बसलो. मग ऑटोवाल्याला म्हटलं, "भाऊ कसंही करून आपला टी-टी-आर शर्मावर थांबव" म्हटलं ऑटो. मग काय कचोरी खाल्ली मस्त. मग निघालो आपण घरी जायसाठी. मग गाडीचा वाट पाहता-पाहता मग तिथं स्टेशनवर एवढी गर्दी झाली होती की समजेच नाही जागा भेटते की नाही भेटत. पण मस्त जागा भेटली. मग आलो आपण घरी. तर धन्यवाद. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.